सी आता कसं आहे माहिती आहे, जेव्हापासून ही प्रथा सुरू सुरू झाली, झाली. की बाईला पाळी येते, मासिक पाळी जेव्हा येते, आधीच्या काळी काय होतं, घरातली जी कामं असतात, धुणं, भांडी, स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी बाईच करायची. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे भारतात, बाईलाच हे करायला लागायचं. मग 4 दिवस का होईना तिला जरा रेस्ट मिळावी म्हणून तिला बाजूला बसवायचे, की त्या निमित्ताने रेस्ट हं, मिळावी हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन, हं, की त्या काळात 4 दिवसात बाईचं जे शरीर असतं ते खूप हं. वीक असतं. रक्तस्राव होत असतो सतत शरीरातनं. आपल्याला एवढंसं कापलं, एवढंसं रक्त आलं तरी दुखतं किंवा दुखतं. त्रास होतो, अशक्तपणा येतो. तर 4 दिवस कंटिन्यू बाईच्या शरीरातनं ते रक्त जात असतं. सो तेव्हा तिला एक हे मिळावं, आराम मिळावा म्हणून ते बाजूला बसवलं जायचं. पण तेव्हा कसं होतं, की बायकाच ऐकायच्या नाहीत. "नाही, नाही, करते मी काम. नाही, नाही." हं, हं. मग तेव्हा ते हे होतं, की "नाही, देवाला चालत नाही. तू हे करू नको." भीती, भीती दाखवण्यासाठी देव होता हं, आधीच्या काळी. हं. पण मग नंतर-नंतर कसं झालं, "नाही, नाही, देवाला चालत नाही, देवाला चालत नाही." म्हणून ते जे काय पुढे पिढ्यानपिढ्या वाहत आलं. पण थँकफुली माझ्या घरात तसं नाहीये. ना माझ्या आजीनी कधी मला असं, "नाही, नाही, बाजूला बस, हे कर." ना माझ्या आईने. मी पिरियड्समध्ये सुद्धा देवपूजा करते आणि हे स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, की ते बाईचं नॅचरल थिंग आहे ना, ती देवानेच दिली आहे. जर एखादी गोष्ट जी देवानेच दिली आहे, त्यासाठी तुम्ही तिला देवापासूनच दूर बसवताय, असं कसं चालेल? आणि कलाकार म्हणून आपण आपल्या कामाला देव मानतो. मग मी पिरियड झाल्यावर 4 दिवस सुट्टी घ्यायची का कामापासून दूर राहायचं? असं थोडी आहे. तर हे प्रचंड चुकीचं आहे, की पिरियड झाले, मग ते देवाला चालत नाही. नाही, असं नाही आहे. त्या कामाख्या देवी म्हणून हो, आहे. हो. ती त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे आणि लोकं तिथे जातात, बायकाही जातात आणि पिरियड्समध्येच जातात अशी एक आख्यायिका आहे, की तिथे हं, पिरियड्समध्ये हं. जाऊ शकता तुम्ही किंवा हे. कुठल्याही मंदिरात गेलात तरी तुम्हाला असं काही हे नाहीये, की तुम्ही अछूत आहात आणि आता तुमचं शरीर हे नाही, नाही. ती खूप एक नैसर्गिक हे आहे कृती. त्यामुळे ते आणि ते देवाने दिलंय, माणसाला देवाने घडवलंय. तर मग देव असं म्हणेल का, की "मी तुला घडवलंय, पण हे आलं ना, तर तू माझ्याजवळ येऊ नकोस." असं तसं नाहीये. नाही. सो माझ्या घरात कधी मला कोणी असं म्हटलं नाही, की "बाजूला बस" किंवा आत्ताही म्हणजे. आणि आजूबाजूला थँकफुली माझं जे आजूबाजूला सराउंडिंग आहे, त्यातही असं कोणी इतकं असं कडक मानणारं नाहीये.